यही धर्म है मोक्ष पथगामी, मध्यम मार्ग सरल। 5 अनुशीलन हैं इसके, मानव पालन कर। सत्कर्मों की पूंजी बना ले, प्रेम भाव अविरल। कर्मों को अपना धर्म समझ ले, करना किसी से न छल। ऐसे ही महान विचारधारा से जुड़ जाएं। चैनल नंबर 466 यूसियन बुद्धा पर। यूसियन बुद्धा पर। विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो। पुरी सधम्म सारथी सत्तादेव मनुष्यानं। बुद्धो भगवाति साखातो भगवता धम्मो संदिट्टिको अकालिको। एहि पस्सिको पणायिको पच्चतं वेदितव्यो वियुहीति। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो। मुजुपटिपन्नो भगवतो सावक संघो। न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो। सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संघो। यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अट्टपुरुषपुद्गलाये स भगवतो सावक संघो। आहुणेयो पाहुणेयो दखनीयो अंजलिकरणीयो। अनुत्तरं पुय्यंकेतं लोकसाति। ये च बुद्धा अतीता च ये च बुद्धा नागता। पचुपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा। ये च धम्मा अतीता च ये च धम्मा अनागता। पचुपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा। ये च संघा अतीता च ये च संघा अनागता। पचुपन्ना च ये संघा अहं वन्दामि सर्वदा। नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं। एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं। नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं। एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं। नत्थि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं। एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं। नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय। समन्ताच्चक्रवालेषु अत्रागच्छन्तु देवता। सधम्मं मुनिराजस शृण्वन्तु सद्गमुखदं। धम्मं श्रवणकालोऽयं भदन्ता। धम्मं श्रवणकालोऽयं भदन्ता। धम्मं श्रवणकालोऽयं भदन्ता। ज्यांचे हृदय करुणेने शीतल झाले, प्रज्ञेचा दीप जाळून अज्ञान अंधकार नष्ट केला, त्रिलोक सम्यक संबुद्धला अभिवादन। तर बुद्ध पौर्णिमेचे जे महत्त्व आहे, वैशाख पौर्णिमा, ज्या वैशाख पौर्णिमेला भगवान बुद्धाच्या जीवनातील ज्या घटना घडलेल्या आहेत, त्रिविध घटनांनी वैशाख पौर्णिमा प्रसिद्ध आहे। वैशाख पौर्णिमेला भगवान बुद्धाचा जन्म होणे, त्याचप्रमाणे बुद्धत्वाचा साक्षात्कार होणे आणि भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण होणे। तर सिद्धार्थाचा जन्म ज्या वैशाख पौर्णिमेला झालेला आहे आणि त्यावेळेस तिथीला महत्त्व होतं। पौर्णिमा, अमावस्या, चतुर्थी, अष्टमी या तिथीच्या माध्यमाने कार्यक्रम केले जात होते। आता तारखांच्या माध्यमाने केले जातात। त्यामुळे वैशाख पौर्णिमेला प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या तारखेला येत असते।
परंतु तारखांना महत्त्व न देता त्या तिथीला महत्त्व दिलं जातं आणि संपूर्ण जगामध्ये वैशाख पौर्णिमेचे एक विशेष महत्त्व बौद्ध जगतामध्ये जी महत्त्व आहे, तर या वैशाख पौर्णिमेला फार मोठ्या उत्साहाने जल्लोषामध्ये बौद्ध जगतामध्ये वैशाख पौर्णिमेला मानलं जातं. सिद्धार्थाचा जन्म होणे म्हणजेच बोधिसत्वाचा जन्म होणे, आणि बोधिसत्वाचा जो जन्म वैशाख पौर्णिमेला झाला, बुद्धाचा जन्म वैशाख पौर्णिमेला झाला. बुद्धाचा जन्म होणे म्हणजे बुद्धत्वाचा साक्षात्कार ज्या वैशाख पौर्णिमेला झाला, तर बुद्धाचा जन्म हा बुद्धगया ते पिपल वृक्षाखाली वैशाख पौर्णिमेच्या दिवशी ज्या बुद्धत्वाचा साक्षात्कार झाला, त्या माध्यमाने बुद्धाचा जन्म आहे. सिद्धार्थाचा जन्म होणे म्हणजे बोधिसत्व बोधिसत्व रूपाने झालेला आहे. आणि बोधिसत्व भगवान बुद्धांनी बोधिसत्व जी होणे आहे भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये, तर अनेक वर्षापासून बोधिसत्व स्वरूपाने भगवान बुद्धाने जो प्रवास केलेला आहे, सिद्धार्थाने जो प्रवास केलेला आहे बोधिसत्व स्वरूपाने, आणि त्या सुमेध बोधिसत्वाचा जन्म आपण ग्रंथातून वाचतो की महामायाला जे स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये येऊन त्यांनी विचारलं की हा माझा शेवटचा जन्म आहे, आणि अनेक करोडो वर्ष त्यांनी बोधिसत्व स्वरूपाने ज्या पारमिता पूर्ण केल्या आहेत, जेव्हा त्यांच्या परिपूर्ण पारमिता झाल्या, तेव्हा ते बोधिसत्व रूपाने त्यांनी महामायेच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सिद्धार्थाचा जन्म झाला लुंबिनीमध्ये. आणि जन्म झाल्यानंतर ते 7 पाऊंड चाललेले आहेत. तर अशा प्रकारे त्यांच्या जन्माची जी कथा आहे आणि वैशाख पौर्णिमेचं जे विशेष त्यामुळे महत्त्व आलेलं आहे की याच दिवशी त्यांचा बोधिसत्वाच्या स्वरूपाने जो जन्म झाला आणि बोधिसत्वाला बुद्ध होण्यासाठी ज्या अवस्थामधून जावं लागते, तर त्या अवस्था त्यांनी पूर्ण केल्या, ज्या पारमिता त्यांनी पूर्ण केल्या आणि ते बुद्ध झाले. त्या बुद्धत्वाचा साक्षात्कार झाला. तर 10 पारमिता, 10 उपपारमिता आणि 10 परमार्थ पारमिता अशा बोधिसत्वाला ऐकून बुद्ध होण्यासाठी, सम्यक संबुद्ध होण्यासाठी 30 पारमिता पूर्ण कराव्या लागतात बौद्ध साहित्यानुसार. आणि त्यांनी दीपंकरच्या बुद्धाच्या वेळेस जो संकल्प केला होता बोधिसत्वाने, सुमेध बोधिसत्वाने, तेव्हापासून त्यांनी या 30 पारमिता पूर्ण करण्यासाठी अनेक जन्म आणि मृत्यूच्या या भवचक्रामध्ये ते पडत राहिले आणि एक आणि एकमेव पारमिता त्यांनी परिपूर्ण पारमिता करीत राहिले. आणि शेवटी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी त्यांचा जो जन्म झालेला आहे आणि त्यांना जो बुद्धत्वाचा साक्षात्कार ज्यावेळी झाला, त्यावेळची जी परिस्थिती होती, ज्या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी त्यांना बुद्धत्वाचा साक्षात्कार झाला, तर त्या रात्री जो प्रसंग घडलेला आहे, सुजाताची खीर खाल्ल्यानंतरचा जो प्रसंग घडलेला आहे, त्यांना एक विशेष प्रकारचं नवचैतन्य प्राप्त झालं आणि त्यांची विचारशक्ती वाढली आणि क्रमशः त्यांनी 40 दिवस
अन्न पुरेल एवढं त्यांनी आपल्या फळांच्या माध्यमाने एकत्रित करून त्यांनी असा निर्धार केला की जोपर्यंत मला ज्ञानाचा साक्षात्कार होणार नाही, ज्ञान प्राप्त होणार नाही, तोपर्यंत मी माझ्या हे स्थान सोडणार नाही. हाड रक्त मांस जरी नष्ट झालं, सुकून गेलं तरी चालेल, परंतु आता त्यांनी अशा प्रकारचं अधिष्ठान केलं की आता माझं हे जे स्थान आहे, बुद्ध म्हणजे बोधी प्राप्त झाल्याशिवाय, ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय मी सोडणार नाही. आणि अशा प्रकारचा संकल्प करून त्यांनी क्रमशः 40 दिवसात ज्ञान प्राप्त केलं. तर अशा प्रकारे त्यांनी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी जो बुद्धत्वाचा साक्षात्कार झाला, त्या रात्री त्यांना जे स्वप्न पडले, त्या स्वप्नाचा त्यांनी विशेष प्रकारे अर्थ लावला की आता आपल्याला नक्कीच ज्ञान प्राप्त होईल. त्याचप्रमाणे सुजाताने दिलेली जी खीर होती, ज्या सोन्याच्या पात्रामध्ये त्यांना खीर दिल्या गेली, ते खीर खाल्ल्यानंतर ते पात्र देखील त्यांनी ज्या नदीच्या पात्रामध्ये त्यांनी सोडलं आणि स्वतःशी निर्धार केला, खरंच मला ज्ञान प्राप्त होणार असेल तर हे पात्र या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाईल. आणि त्याप्रमाणे ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन ते बुडालं. तर अशा विविध घटना त्यांच्या त्या रात्री घडल्या आणि त्याचा अनुमान त्यांनी लावला की नक्कीच आता आपल्याला ज्ञानाचा साक्षात्कार होईल. आणि त्यांनी क्रमशः हे ज्ञान प्राप्त करण्यास सुरुवात केली. तर अशा प्रकारे सिद्धार्थाला बोधी प्राप्त झाली, म्हणजेच बुद्धाचा जन्म झाला. सिद्धार्थाचा जन्म होणे लुंबिनी वनामध्ये झाला, सिद्धार्थाच्या स्वरूपाने झालेला आहे, बोधिसत्व रूपाने झालेला आहे. परंतु बुद्धाचा जन्म हा बोधी ज्ञान प्राप्तीच्या स्वरूपाने वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झालेला आहे. आणि अशा प्रकारच्या ह्या ज्या घटना घडलेल्या आहेत, त्यांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांनी हा विचार केला. अशा प्रकारे त्यांच्या मध्ये जो विचार आला की त्यांनी जो भवाग्र पाहिला, आपल्या विचारापलीकडील ज्या ज्ञानाचा साक्षात्कार केला, मनुष्य जीवनाच्या विचारापलीकडील त्यांनी ज्या ज्ञानाचा साक्षात्कार केला आणि स्वतःशी उद्गारले, अनेक जाती संसारं संधाभिसंग अनिभिसंग गहकारकं गवे संतो दुःखा जाती पुनंग पुनंग गहकारक दिट्टोसी पुनगेन कासी सब्बाते फासुका भग्गा गहकूटं विसंगितं विसंगारगतं चित्तं तन्नानं खयमज्जगाते. तर त्यांनी अशा प्रकारे जो स्वतःशी जो उद्गार केलेला आहे की मला हा एवढा सारा प्रवास जर कोणी करायला लावला आणि मला बुद्धत्वाचा साक्षात्कार झाल्यानंतर, बोधी प्राप्त झाल्यानंतर तो मी पाहिलेला आहे, मी ओळखलेला आहे की अनेक संसारपर्यंत जन्म आणि दुःख या भवचक्रामध्ये जर मी पळत राहिलो, परंतु आता बुद्ध झाल्यानंतर मात्र त्या समग्र कारणांचा मी नाश केलेला आहे, समग्र विकारांचा नाश केलेला आहे. आता बुद्ध झालेला आहे. आता हा माझा पुनर्भव नाही, नत्ती दानी पुनर्भवती. तर अशा प्रकारे भगवान बुद्धाने स्वतःशी निर्धार केला की आता माझा पुनर्भव नाही. बौद्ध समाजामध्ये अजूनही पुनर्भवाच्या माध्यमाने अनेक भ्रांती आहेत की बौद्ध धर्मात पुनर्भव नाही, असे कोणी बुद्धाला, कोणी बाबासाहेबाला पुढे ठेवून अनेक प्रकारे त्यावर शंका, कुशंका, भ्रांती निर्माण करीत असतात. स्वतः बुद्धाने अशा प्रकारच्या गाथेमधून उच्चारलेला आहे की अनेक जन्मापर्यंत जन्म आणि दुःख या भवचक्रामध्ये जेव्हा मी पळत राहिलो, ज्या कारणामुळे पळत राहिलो,
ज्या तृष्णामुळे पडत राहिलो, तर ह्याच प्रामुख्याने ह्या पुनर्भवाच्या ज्या मटेरियल आहे, जे विकार आहेत, तर यांना जोपर्यंत आपण नष्ट करणार नाही आणि निर्वाणाचा साक्षात्कार करणार नाही, तोपर्यंत जन्म आणि मृत्यूचं भवचक्र सुरू आहे. फक्त जो निर्वाण प्राप्त करेल तोच या भवचक्रातून मुक्त होऊ शकतो. बौद्ध साहित्यानुसार, बौद्ध धर्मानुसार निर्वाण हे अंतिम आहे. निर्वाण प्राप्त केल्याशिवाय मनुष्य जन्म आणि मृत्यूच्या भवचक्रातून मुक्त होऊ शकत नाही आणि निर्वाण प्रत्येकाला प्राप्त होत नाही. जो अनंत होतो, जे बुद्ध होतात, जे प्रत्येक बुद्ध होतात, जे सम्यक संबुद्ध होतात, त्यांनाच निर्वाण प्राप्त होऊन पुनर्भवातून जन्म आणि मृत्यूच्या भवचक्रातून मुक्त होता येतं. तर जन्म आणि मृत्यूच्या भवचक्रातून असेच व्यक्ती मुक्त झालेले आहेत, जे अनंत झालेले आहेत. त्यांचा समुच्छेद मृत्यू म्हटलेला आहे. मृत्यूचे जे प्रकार आहेत त्यांचा समुच्छेद मृत्यू आहे. म्हणून भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण देखील याच दिवशी झालं. तर महापरिनिर्वाण म्हणजे त्यांचा समुच्छेद मृत्यू झालेला आहे. समुच्छेद मरण ज्याला म्हटलेलं आहे. जे निर्वाण प्राप्त करीत नाही, जे अनंत होत नाही, भगवान बुद्धाला आपण म्हणतो इतिपिसो अरहं, म्हणजे ते यापूर्वी देखील, म्हणजे बुद्ध होण्याआधी, म्हणजे बुद्ध यापूर्वी देखील ते अनंत होऊन बुद्ध झालेले आहेत. तर अनंत आहेत, बुद्ध आहेत म्हणजे ते अनंत आहेत. इतिपिसो भगवान सम्मा संबुद्धो, ते बुद्ध होण्याआधी अनंत आहेत, बुद्ध पण आहे, सम्यक संबुद्ध पण आहे. बाकी सगळ्यांचा जो मृत्यू होतो तो उपच्छेद मृत्यू ज्याला म्हटलेला आहे. उपच्छेद मृत्यू होणे म्हणजे काही स्कंद जे आहेत ते शिल्लक राहणे. तर भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण वैशाख पौर्णिमेच्या दिवशी होणे म्हणजे समुच्छेद मृत्यूला प्राप्त होणे, म्हणजे कुठल्याही प्रकारचे स्कंद शिल्लक न राहणे. जेव्हा भगवान बुद्धाने ज्या पुनर्भवाला सांगितलेला आहे तो स्कंदाचा पुनर्भव आहे. बरेचदा बाबासाहेबांच्या माध्यमाने आपण शंका भ्रांती अनेक प्रकारच्या आपल्या समाजामध्ये बाबासाहेबांना पुढे ठेवून केल्या जातात. भगवान बुद्ध त्यांच्या धर्मग्रंथामध्ये देखील बाबासाहेबांनी 4 प्रश्नामध्ये एक प्रश्न निर्माण केलेला आहे. भगवान बुद्ध आत्मा, परमात्मा याला नाकारतात. भगवान बुद्धाच्या सिद्धांताप्रमाणे भगवान बुद्धाने मांडलेला जो अनात्म सिद्धांत आहे हे स्वीकारल्याशिवाय मनुष्य निर्वाणाच्या मार्गावर आरूढ होऊ शकत नाही. सब्बे धम्मा अनत्ताति यदा पर्याय पसती अथ निबिंदती दुःखे यसमग्गो विशुद्धिया. तर भगवान बुद्धाचा जो अनात्म सिद्धांत आहे, तर या अनात्म सिद्धांताला आपण यथाभूत त्याला आपण समजल्याशिवाय निर्वाणाच्या मार्गावर आढळू शकत नाही. निर्वाण प्राप्त केल्याशिवाय आपण जन्म आणि मृत्यूच्या भवचक्रातून मुक्त होत नाही. म्हणजे जन्म आणि मृत्यूचं भवचक्र आहे म्हणजे पुनर्भव आहे. आणि हा पुनर्भव ज्या स्कंदांचा आहे, ज्या नाम आणि रूपाचा भगवान बुद्धांचे सिद्धांत ठेवलेला आहे, तर हे जे स्कंद आहेत यामध्ये भगवान बुद्धाने मृत्यूची व्याख्या केलेली आहे. ते संग सत्तानं तम्मी तम्मी सत्तनिकाय च्युती चवनत्ता भेदो खंदानं भेदो मच्चु मरणं अंतर्धाम कडेवरस्सनि कपो जीविती इंद्रिय सुपच्छेदो इदं उच्चती मरण. तर भगवान बुद्धाने ज्या मरणाची व्याख्या केलेली आहे, भिक्खूंना म्हटलेलं आहे मृत्यू म्हणजे काय, भिक्खू इदं उच्चती मरण. तर भिक्षूंना जेव्हा भगवान बुद्धाने मृत्यूच्या माध्यमाने जे सांगितलेलं आहे की या खंडांचा भेद होणे आणि या खंडांचा भेद झाल्यानंतर जीवितेंद्रियाचा उपच्छेद होणे आणि त्याच्या कर्मानुसार त्याला गती मिळणे म्हणजे पुनर्भव होणे.
इतर धर्मामध्ये जेव्हा आपण पाहतो, सगळ्याही धर्मामध्ये आत्मा आणि परमात्मा याच्या माध्यमाने पुनर्भव सांगितल्यामुळे बाबासाहेबांनी देखील भगवान बुद्ध त्यांच्या धर्मग्रंथामध्ये एक प्रश्न निर्माण केला, की भगवान बुद्ध म्हणतात की आत्मा आणि परमात्मा नाही, आणि ते अनात्म सिद्धांत जर ठेवतात तर पुनर्भव भगवान बुद्ध एकीकडे सांगतात, तर हे इतरांच्या सर्वसामान्य लोकांच्या बुद्धीला पटणारी गोष्ट नाही, त्यांच्या गळ्याला उतरणारी बाब नाही. तर बाबासाहेबांनी भगवान बुद्ध त्यांच्या धर्मग्रंथामध्ये 4 प्रश्नामध्ये आपल्याला हे वाचायला मिळतं. मग एकीकडे भगवान बुद्धाने जी गाथा उच्चारलेली आहे की अनेक संसारपर्यंत जन्म आणि मृत्यूच्या भवचक्रामध्ये मी पळत राहिलो, आणि बुद्ध झाल्यानंतर त्यांनी जो भवाग्रह पाहिला की अनेक जन्मामध्ये बोधिसत्व रूपाने एक एक पारमिता पूर्ण करीत राहिलो, परंतु बुद्ध होईपर्यंत मला मात्र हे समजलं नाही. याप्रमाणे सर्वसामान्य मनुष्य देखील समजू शकत नाही की मृत्यूनंतर तो कुठल्या गतीला प्राप्त झालेला आहे. मृत्यूनंतर आपण कुठे जाणार हे आपल्याला माहीत नाही, कुठून आलो हे माहीत नाही. परंतु बुद्धत्वाचा साक्षात्कार केल्यानंतर त्यांनी 4 असंख्य 1,00,000 कल्पाचा समग्र भूतकाळ पाहिला, आणि त्यांनी प्रत्येक भूतकाळामध्ये त्याचं वर्णन आपल्याला वाचायला मिळतं की त्यांनी एक एक पारमिता बोधिसत्व रूपाने कशी पूर्ण केली, आणि स्वतःशी उद्गारले की एवढा सारा प्रवास मला जर कोणी करायला लावला तर माझ्यामध्ये असणाऱ्या ह्या विकारांनी तृष्णांनी करायला लावला. गहकारकं गवे संतो दुःखा जाती पुनः पुनः. तर अशा प्रकारे त्यांनी जे उच्चारण केलेलं आहे, आणि जेव्हा बुद्ध झाल्यानंतर त्यांनी हे ओळखलेलं आहे. म्हणून हे सर्वसामान्याच्या विचारापलीकडील जे ज्ञान आहे, त्यांना जर हे कळलेलं नसेल, त्यांना जर हे समजले, त्यांना जर साक्षात्कार झाला नाही, याचा अर्थ असा नाही की आपल्या धर्मामध्ये पुनर्भव नाही. म्हणजे आपल्या विचारापलीकडील जे ज्ञान आहे, जे विचारापलीकडील ज्ञानाचा जे साक्षात्कार करतात, आपण सगळे सर्वसामान्य लोक जेव्हा एखादा सायंटिस्ट बनतो किंवा एखादा त्यातून कोणी, तर तो आपल्या विचाराच्या पलीकडील जे अस्तित्वात नाही त्याला तो साक्षात्कार होतो, आणि तेव्हा ते ज्ञान तो शोधून काढतो. तसं आपण पाहतो की जे काही विज्ञान निर्माण झालेलं आहे, जे काही सायंटिस्ट निर्माण झालेले आहेत, ते आपल्या विचाराच्या पलीकडील त्यांनी त्या ज्ञानाचा साक्षात्कार केलेला आहे. आपण रोज पाहतो, फळ पाळताना पाहतो, वर फेकलेली वस्तू खाली पडताना पाहतो, परंतु आपल्याला त्यामधून आपल्या विचाराच्या पलीकडील ते ज्ञानाचा साक्षात्कार झालेला नाही. परंतु तो साक्षात्कार जेव्हा न्यूटनला झाला, तेव्हा त्याने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. म्हणजे त्याने, आपण ते जो रोज पाहतो, परंतु आपल्याला पाहण्याच्या पलीकडील त्याने जाऊन जे विशेष रूपाने पाहून त्यांनी जो सिद्धांत मांडलेला आहे, तर अशाच प्रकारे आपल्या विचारापलीकडील जे सिद्धांत ज्यांनी मांडलेले आहेत, ते जर आपल्या विचारापलीकडील आपल्याला जर समजले नाही, म्हणजे ते अस्तित्वात नाही, हे आपल्याला, म्हणजे अशा प्रकारे आपल्याला सर्रासपणे लोकांच्या पुढे भ्रम निर्माण करणे, लोकांमध्ये शंका निर्माण केली, लोकांमध्ये आपल्या धम्माप्रती, आपल्या भगवान बुद्धाच्या सांगितलेल्या ज्ञानाच्या प्रती एक प्रकारे शंका निर्माण करणे, की बौद्ध धम्मामध्ये पुनर्भव नाही, बाबासाहेबांनी सांगितलं नाही. अशा प्रकारची जी विचारधारा आहे की जे आपल्याला पुण्यकर्म करायला पाहिजे, आपल्याला कुशल कर्म करायला पाहिजे, की ज्या कुशल कर्मामुळे, ज्या पुण्यकर्मांमुळे, ज्या 4 आर्य सत्याच्या दर्शनामुळे आपल्याला निर्वाण प्राप्त करून जन्म आणि मृत्यूच्या भवचक्रातून मुक्त होता येतं, हे जे ज्ञान भगवान बुद्धाने ठेवलेलं आहे, ज्या ज्ञानाचा त्यांनी साक्षात्कार केलेला आहे, की जोपर्यंत हे आपल्याला हे म्हणजे निर्वाण प्राप्त करून आपण हे अशा प्रकारे या जन्म आणि मृत्यूच्या भवचक्रातून मुक्त होत नाही, तोपर्यंत आपण दुःखातून मुक्त होत नाही. म्हणजेच भगवान बुद्धाने 4 आर्य सत्य जे सांगितलेले आहेत, याला यथाभूत पाहण्याची जी जोपर्यंत आपल्याला दृष्टी निर्माण होणार नाही,
यथाभूत पाहण्याची त्याला दृष्टी निर्माण होईल, तो अविद्येतून मुक्त होईल. आणि अविद्या हे साऱ्या जन्म आणि मृत्यूच्या भवचक्राला कारणीभूत ठरलेलं भगवान बुद्धांनी याला अविद्या या सगळ्या उत्पन्न होण्याला कारण सांगितलेलं आहे. जे आपण प्रतित समुत्पादाच्या माध्यमाने ज्या 12 स्टेप ज्या आहेत जन्माच्या अविद्येपासून आणि अविद्येतून मुक्तीसाठी 12 स्टेप आहेत, अशा 24 स्टेपनी बनलेलं जे धम्मचक्र आहे, जे प्रतित समुत्पाद आहे, जे अशोक चक्र म्हणून बौद्ध समाज आपल्या घरावर भारत देशाच्या ध्वजावर अनेक ठिकाणी जेव्हा आपण पाहतो, पण त्याला समजणे किती महत्त्वाचं आहे की हे 24 स्टेपनी बनलेलं जे चक्र आहे, या प्रतित समुत्पाद जे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे, तर या जन्म आणि मृत्यूचे जे भवचक्र, जन्म आणि मृत्यूचे जे कारण आहे, तर जन्माला येण्याचं कारण आहे, त्या कारणाचा कारण आणि त्या कारणाचा निरोध आहे. जन्म झाला तर बिना कारणाने झाला नाही आणि मृत्यू झाला तरी बिना कारणाने झालेला. जन्म झाला तर त्यांचा मृत्यू आहे, मग तो कोणताही प्राणी असो. परंतु जन्म होण्याला ज्या अविद्येपासून जे संस्कार निर्माण झाले आणि क्रमशः ते जन्मापर्यंत आलेले आहेत, अविद्यापच्च्या संखारा आपण म्हणतो. तर हे 12 स्टेप आहे. अविद्यापच्च्या संखारा, संखारापच्च्या वियान, वियानपच्च्या नामरूप, नामरूपपच्च्या छळायतनपच्च्या फस्स, फस्सपच्च्या वेदना, वेदनापच्च्या तन्ना, तन्नापच्च्या उपादान, उपादानपच्च्या भवपच्च्या जाती, जातीपच्च्या जरा, मरण, शोक, परिदेव, दुःख दोमनस्स, नाना आपत्तीपत्या. तर हे ज्या 12 स्टेपमधून जन्म झालेला आहे, ज्या अविद्येपासून हा जन्म झालेला आहे, त्या अविद्येचा जोपर्यंत परिपूर्ण क्षय होणार नाही, आणि अविद्येचा परिपूर्ण क्षय करणे म्हणजे 4 आर्य सत्य हा मार्ग सांगितलेला आहे. जोपर्यंत 4 आर्य सत्याला यथाभूत पाहण्याची दृष्टी निर्माण होणार नाही, तोपर्यंत अविद्येतून मुक्ती होणार नाही. आणि जोपर्यंत अविद्येतून मुक्ती होणार नाही, तोपर्यंत जन्म आणि मृत्यूच्या भवचक्रात आपण पळत राहणार. म्हणजेच पुनर्भव वारंवार निर्माण होईल, वारंवार जन्म घेतला जाईल. मग तो कुठल्या योनीमध्ये होईल, कुठल्या गतीला प्राप्त होईल. भगवान बुद्धाने 31 प्रकारच्या ज्या लोकांचा साक्षात्कार केलेला आहे, त्या 31 प्रकारच्या लोकांमध्ये जी गती निर्माण होईल तेही त्यांच्या कर्मानुसार म्हटलेलं आहे. जे जीवित इंद्रिय उपच्छेद म्हटलेलं आहे की त्याचा उपच्छेद जेव्हा होतो तेव्हा त्या पूर्वसंचित असणारे जे काही संस्कार आहेत, कुशल संस्कार आहेत किंवा अकुशल आहेत, अविद्यापच्च्या संस्कारा आणि संस्कारातून जे काही अकुशल आहेत किंवा अकुशल आहेत त्यानुसार त्याचा गती निर्माण होणे, त्यापासून त्याचं विज्ञान निर्माण होणे, आणि अशा प्रकारची जी गती निर्माण होईल, कम्मास कम्मयुनी कम्म दायादो कम्म पटिसरणो तस दायादो भविष्यामध्ये. तर या सिद्धांतानुसार त्यांच्या पूर्वसंचित कर्मानुसार जी गती निर्माण होईल आणि 31 प्रकारच्या लोकांमध्ये त्याची गती निर्माण होणे आणि जन्म आणि मृत्यूचं भवचक्र सुरू राहणे, हा भगवान बुद्धाचा जो सिद्धांत आहे. आणि म्हणून या जीवनात भगवान बुद्धाने आपल्याला निर्वाणाचा सिद्धांत ठेवलेला आहे. ज्या आपण गाथेमध्ये बोलतो, यदिदं चत्तारी पुरुषयुगानी अट्टपुरुष पुद्गलायस भगवतो सावक संघो. तर भगवान बुद्धाने संघ वंदनेमध्ये हा जो आपण उच्चारण करतो की जे 8 पुरुष पुद्गल युक्त असणारा भगवान बुद्धाने सांगितलेला जो मार्ग आहे, या 8 पुरुष पुद्गला ज्यापैकी कुठल्या ना कुठल्या फलांचा साक्षात्कार या जीवनात झाल्याशिवाय आपण निर्वाणाच्या मार्गावर आरूढ होऊ शकत नाही. मग जे कोणी अनेक उपासक, अनेक भिक्षू त्या काळामध्ये या फलांचा त्यांनी साक्षात्कार करून जे निर्वाणाच्या मार्गावर आरूढ झाले, तेव्हा त्यांना यथाभूत ज्ञान किंवा यथाभूत त्यांना पाहण्याची दृष्टी निर्माण झाली. काही उपासक तर केवळ बुद्धा पूजा करीत असताना हारांनी, फुलांनी, धूपांनी, दीपांनी पूजा करता करता कोणी श्रोतापन्न झालेले आहेत. जेव्हा त्यांना ते फूल किंवा धूप कशासाठी वापरलेलं आहे ही यथाभूत पाहण्याची जेव्हा त्यांना दृष्टी निर्माण झाली, की हे फूल वापरण्याचं कारण काय, धूप वापरण्याचं कारण काय, हे मोमबत्ती वापरण्याचं कारण काय, दीप प्रज्वलित केल्यानंतर काय त्याच्यामध्ये प्रक्रिया, परिणाम, विपरिणाम, म्हणजे वेदना, म्हणजे अशा प्रकारे जे काही
त्यांनी साक्षात्कार केलेला आहे, यथाभूत पाहण्याचा साक्षात्कार केलेला आहे. पट्टी पर्यती, पट्टी आणि पट्टीवेदन या तिन्ही प्रकारे पाहण्याची जेव्हा यथाभूत त्यांना दृष्टी निर्माण झाली, तेव्हा अनेक असे उपासक, अनेक भिक्षू, कोणी श्रोतापन्न झालेले आहेत, कोणी सकृतागामी झालेले आहेत, कोणी अनागामी झालेले आहेत, कोणी भगवान बुद्धाची धम्मदेशना श्रवण करता करता श्रोतापन्न झालेले आहेत. जेव्हा त्यांना यथाभूत त्याला परियती, पटीपती, पट्टीवेदन या तिन्ही प्रकारे त्याला परिणाम, विपरिणाम अशा प्रकारे पाहण्याची जेव्हा यथाभूत पाहण्याची जेव्हा दृष्टी निर्माण झाली, तेव्हा त्यांना हा साक्षात्कार झालेला आहे. रोज सगळेच पूजा करतात, रोज अगरबत्ती लावतात, रोज धूप पेटवतात, रोज शेकडो हजारो रुपयाच्या फुलं आणून बुद्धाला अर्पण करतात, परंतु सगळ्यांना ही दृष्टी निर्माण झाली का? की ज्यांना यथाभूत पाहण्याची त्यांच्यामध्ये दृष्टी निर्माण झाली, तर ह्या केवळ वस्तू ज्या वापरलेल्या आहेत त्यामधून देखील अनेक त्यावेळेस उपासक, अनेक भिक्षू या फलांच्या मार्गावर आरूढ झालेले आहेत. म्हणजे जे काही करत आहोत ते बिना कारणाने होत नाही, हा भगवान बुद्धाचा सिद्धांत आहे. एच धम्मा हेतुपभवा, एच धम्मा तथागता, तेसंग संचय निरोध होती, एवं वादो महासमनो. भगवान बुद्धाच्या सिद्धांतानुसार जर आपण पाहिलं की जे काही होत आहे, जे काही घडत आहे, जे काही केल्या जात आहे, त्याच्या पाठीशी कारण आहे. बिना कारणाने काही केल्या जात नाही, बिना कारणाने काही घडत नाही. हा भगवान बुद्धाचा सिद्धांत पुढे ठेवून महाश्रमण जे आहेत, जे बुद्ध आहेत, ते या परिस्थितीला, या परिणामाला म्हणजे पाहण्याची त्यांना जी दृष्टी निर्माण होते, तेव्हा या विशेष प्रकारे पाहण्याची दृष्टी निर्माण होऊन ते या एका एका बंधनातून आपल्या चित्ताला मुक्त करतात. फलमार्गावर आरूढ होण्यासाठी जे या बंधनामुळे आपलं चित्त बंदिस्त आहे, तर त्या बंधनांना आपल्या चित्तामधून कमी करणे. जसं श्रोतापन्न जर एखाद्याला आपल्या जीवनामध्ये व्हायचं आहे, तर त्याला श्रोतापन्न बनण्यासाठी त्याला आपल्या चित्तामधून काही बंधनातून त्याला आपलं चित्त मुक्त करावं लागेल. पण त्याच्यासाठी त्याला त्याची माहिती असायला पाहिजे की आपल्याला श्रोतापन्न होण्यासाठी आपल्या चित्तामधल्या कुठली बंधनं आहेत की ज्या बंधनातून आपलं चित्त मुक्त करायला पाहिजे. जसं आपण गाथेमध्ये उच्चारतो, सत्काय, दिट्टी, विचिकित्सा, शीलवर तो परामर्श. तर हे 3 बंधनातून जर आपलं चित्त मुक्त केलं, तर तो श्रोतापन्न मार्गाकडे वाटचाल करेल. तर आपलं चित्त या बंधनातून मुक्त करेल आणि अशा प्रकारे क्रमशः जर त्याने एका फलाचा जरी साक्षात्कार केला, तरी देखील निर्वाण प्राप्त करेपर्यंत त्याला ती परिस्थिती, तशा प्रकारचं वातावरण निर्माण होईल आणि मृत्यूपर्यंत होईल, या जन्मात होईल किंवा आणखी किती जन्म त्याला ग्रहण करावे लागतील, परंतु 7 जन्मापेक्षा अधिक नाही असं म्हटलेलं आहे. परंतु तो निर्वाण प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही. त्याला जर एका फलाचा जरी साक्षात्कार झाला, म्हणजे भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये निर्वाण हा सिद्धांत अंतिम आहे. आपण म्हणतो की मृत्यू झाला म्हणजे त्याचं काहीच उरलेलं नाही, हे आपल्या सर्वसामान्य माणसाचा विचार आहे. परंतु भगवान बुद्धांनी ज्या आपल्या विचारा पलीकडील ज्या ज्ञानाचा साक्षात्कार केलेला आहे की मृत्यू झाला म्हणजे तो समग्र दुःखातून मुक्त झाला, हा भगवान बुद्धाचा सिद्धांत नाही. भगवान बुद्धाने ज्या वैशाख पौर्णिमेला ज्या महापरिनिर्वाणाचा जो महापरिनिर्वाणाला जे प्राप्त झालेले आहेत, तर ते महापरिनिर्वाण प्राप्त होणे म्हणजेच अंतिम आहे. निर्वाण होणे म्हणजेच अंतिम आहे. जन्म होणे म्हणजे जन्म आणि मृत्यूचं भवचक्र तोपर्यंत खतम होत नाही. अनेक लोक मृत्यू झाला की झालं, त्याचं दुःखचक्र नष्ट झालं अशी आपली धारणा जी आहे. आपल्या धर्मात पुनर्भव नाही, हे नाही. तर भगवान बुद्धाचा जन्म होणे, भगवान बुद्धाला बुद्धत्वाचा साक्षात्कार होणे आणि त्यांचं महापरिनिर्वाण होणे. तर अशा प्रकारची जी परिस्थिती आहे, ज्या दिवशी भगवान बुद्धाचा जन्म झाला, सिद्धार्थाचा जन्म झाला, त्याच अशी निसर्गाची एक विशेष व्यवस्था आहे की त्याच दिवशी यशोधराचा जन्म होणे, त्याच दिवशी त्या पिंपळा वृक्षाचा अंकुर निर्माण होणे, त्याच दिवशी त्या घोड्यावर जे त्याग करतात त्यांचा जन्म होणे, त्या अशा प्रकारची
किती कठीण निसर्गाची व्यवस्था आहे की एक बुद्ध या सृष्टीला देण्यासाठी बोधिसत्व रूपाने त्यांना अशा किती 30 पारमिता पूर्ण कराव्या लागल्या आणि बोधिसत्व रूपाने ते जन्म घेऊन बुद्ध होईपर्यंत ज्या अवस्थेतून जातात, ज्या पारमिता पूर्ण करतात, जे स्थित्यंतरे पूर्ण करतात आणि बुद्ध होतात, हे आपण ग्रंथातून वाचतो. तर जन्म होणे, बुद्धत्वाचा साक्षात्कार होणे आणि महापरिनिर्वाण होणे अशा त्रिविध घटनांची ही पौर्णिमा आहे, ही वैशाख पौर्णिमा आहे. आणि या माध्यमाने तिचं एक विशेष महत्त्व बौद्ध जगतामध्ये मानलं जातं. ज्याप्रमाणे माघ पौर्णिमेला देखील अशाच प्रकारे उत्सव साजरा केला जातो की ज्या दिवशी भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाणाची घोषणा केली. म्हणजे त्यांनी भविष्यकाळ देखील आपला सांगितलेला आहे, त्यांनी भूतकाळ देखील पाहिलेला आहे. तर हे बुद्धत्वाचा साक्षात्कारानंतरचा हा परिणाम जो आहे की जो आपल्या विचारापलीकडील केलेला साक्षात्कार आहे, त्यावर आपली श्रद्धा असेल तर आपण निर्वाणासाठी प्रयत्न करणार, त्यासाठी आपण कुशल कर्म वाढवणार. तर अशा प्रकारे आज या वैशाख पौर्णिमेच्या माध्यमाने आपण जी धम्मदेशना श्रवण केलेली आहे, सर्वांप्रती मंगलकामना, सर्वांप्रती आयु वर्ण सुख बलांच्या माध्यमाने आपल्याला लाभ व्हावा अशी सर्वांप्रती मंगलकामना करतो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम.